मावळा फिरंगोजी नरसाळा। शाहित्य खानाने स्वराज्यावर आक्रमण केल्यावर पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला। शाहित्य खानाच्या फौजा संग्राम दुर्गावर म्हणजेच चाकणचा भुईकोट किल्ला या ठिकाणी चालून गेल्या। संग्राम दुर्गाचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा होता। फिरंगोजी महापराक्रमी वीर होता। किल्ल्यावर अवघे 300-350 मावळे होते। पावसाळा चालू होणार म्हणून किल्ल्यावर भरपूर रसद भरली होती। मुघलांनी किल्ल्यास वेढा घातला व किल्ल्यावर तोफांचा भडीमार चालू केला, पण किल्ला काही दाद देत नव्हता। मुघल सैनिक किल्ल्याच्या बुरुजाजवळ आले की त्यांना गोफण गुंडे बसत। गोफणच्या साह्याने त्यांनी मुघली सैन्यास रक्तबंबाळ केले होते। अवघ्या 300-350 मावळ्यासह फिरंगोजीने किल्ला 55 दिवस लढविला। मुघलांना किल्ल्यावर प्रवेश करता येईना। अखेर त्यांनी तटापर्यंत भुयार खणून किल्ल्याचा तट उडविला। किल्ल्याची एक बाजू उघडी पडली। किल्ल्याजवळ हातघाईची लढाई झाली। मुघलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपल्या सैन्याची वाताहत होणार ध्यानात आल्यामुळे त्यांनी माघार घ्यावयाचा निर्णय घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला व मावळ्यांचे होणारे नुकसान टाळले। कारण महाराज म्हणत, आपण राखून गनिम घ्यावा, माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी। फिरंगोजीच्या पराक्रमावर खुश होऊन राजांनी त्यांना भोपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली।